तर आपण ही दृश्य बघतोय यावेळेस पुण्यातून ही मोठी बातमी समोर येते आहे। वंदे भारत ट्रेनचा डबा रुळावरून घसरलेला आहे। पुणे रेल्वे स्टेशनवरची ही घटना आहे। यावेळेस सीएसएमटीहून सोलापूरला जाणाऱ्या ट्रेनचा डबा घसरला। सर्व प्रवासी सुखरूप आहेत, मात्र यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहताय। पुणे रेल्वे परिसरातून या ठिकाणी हा डबा रुळावरून घसरला आणि त्यानंतर प्रवाशांना इथं खाली तातडीने उतरवण्यात आलेला आहे आणि आता युद्धपातळीवर ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू झालेला आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय दृश्यांमध्ये या ठिकाणी काही लोक खाली उतरत आहेत। किती लोक नेमके या डब्यामध्ये होते, काय या संदर्भातले अपडेट्स आहेत सांगाल? निश्चितपणे आपण बघू शकतो की पुण्याहून सोलापूरला जाणारी वंदे भारत जी आहे ती दररोजची ट्रेन आहे। ती सध्या पुणे रेल्वे स्टेशनवर येत असताना तिचा डबा क्रमांक 15 जो आहे तो रेल्वे रुळावरनं घसरलाय। मात्र आनंदाची एक वार्ता आहे, सुखरूपाची एक वार्ता आहे की सगळे प्रवासी जे आहेत ते सगळे या ट्रेनमधले सुखरूप आहेत आणि त्यांना आता पुढच्या म्हणजेच इंजिनच्या डब्यातून सगळ्या प्रवाशांना खाली उतरवण्याचं काम जे आहे ते स्थानिक पातळीवर नागरिक असतील, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी असतील, तसेच रेल्वे पोलीस असतील, यांच्या सगळ्यांची उपाययोजना ज्या आहेत त्या सध्या आपल्याला पाहायला मिळतात। मुंबई ते सोलापूर खरं तर वंदे भारत जी ट्रेन आहे ती संध्याकाळी साधारण 7:30 पर्यंत पुणे स्टेशनवर येत असते आणि आपण जर पाहिलं तर काही अंतरावरच रेल्वे स्टेशनचा सगळा भाग आहे। मात्र आता आपण जर पाहिलं तर रेल्वे स्टेशनच्या अगदी थोड्या जवळ अंतरावर असतानाच जो 15 नंबरचा जो डबा आहे तो रेल्वे या रुळावरनं घसरलेला आहे। त्यामुळे आता सगळ्या प्रवाशांना थेट इंजिन जिथून आहे, जिथे ड्रायव्हिंग आहे तिथून सगळ्यांना खाली करण्यात येतं आहे। आपण जर पाहिलं तर प्रवाशांच्या मोठ्या बॅगा ज्या आहेत त्या देखील आपण पाहायला मिळतोय, कारण की लॉंग रूटची ही ट्रेन आहे। दुपारी साधारण मुंबईतनं जेव्हा ही ट्रेन निघते तेव्हा अतिशय 2 महत्त्वाचे स्टेशन ज्यामध्ये पुणे असेल, सोलापूर असेल, अतिशय रहदारीचे हे सगळे स्टेशन आहेत। या ठिकाणी ही ट्रेन जी आहे ती अत्यंत वेगात आणि अत्यंत नामांकित लौकिक झालेली ही ट्रेन आहे। त्यामुळे अनेक प्रवासी जे आहेत ते या ट्रेनचा प्रवास करत असतात आणि आता आपण जर बघितलं तर सगळ्या प्रवाशांना या ठिकाणी सुखरूप बाहेर काढण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडनं सुरू आहे। जे प्रवासी आहेत त्यांना देखील रेल्वे पोलीस असतील, रेल्वे प्रशासन आहेत त्यांना मदत करत आहे। इंजिनच्या डब्यातनं खाली उतरताना जी कसरत प्रवाशांना करावी लागते आहे ती देखील आपण पाहू शकतोय, कारण प्रत्येक प्रवाशाकडे साधारण मोठ्या बॅग्स आहेत। अगदी, आणि आपण बघतोय की आता या ठिकाणी या प्रवाशांना बाहेर काढण्याचं सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय असं म्हणावं लागेल आणि त्यानंतर ही वाहतूक जी आहे ती पूर्वपदावर येऊ शकते। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।